आवाज जनतेचा। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील अडोळ नदीवर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण उपविभागाने कोल्हापुरी बंधाऱ्याचं बांधकाम केलं असून त्याचं काही गेट गतवर्षी काही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलं असल्यानं जलसंधारण विभागाने याबाबतचा रिपोर्ट वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंदवलाय, परंतु त्याची ग्रामीण पोलीस वाशिम स्टेशनच्या माध्यमातून कोणतीही चौकशी झाली नाही आणि कोण अज्ञात चोरटे आहेत याची चौकशी गुलदस्त्यात असल्याचं यावरून समजतंय। तर वाशिमच्या जिल्हा परिषद जलसंधारण उपविभाग यांनी या कोल्हापुरी बंधाऱ्यात नवीन गेट टाकणं गरजेचं होतं, परंतु त्या बाबीकडे दुर्लक्ष करून अद्यापर्यंत गेट टाकलं नाही। त्यामुळे शेतीला पाणी पाहिजे तसा पाणीसाठा बंधाऱ्यात नाही। शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची मुबलकता नसल्यानं शेतकऱ्यांच्या गव्हाच्या, चिया आणि इतर पिकाला पाणी कमी पडणार असल्याचं शेतकरी बोलतायत। यासाठी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यात चोरी गेलेले गेट नवीन तयार करणं आणि शिल्लक असलेले गेट टाकण्यासाठी कोणतीही तसदी घेतली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान नक्कीच होणार आहे। याबाबत जिल्हा परिषदेचा जलसंधारण उपविभाग कोणती पावले उचलणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।